नमस्कार, मी राजेश्वरी विश्वजित धोत्रे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या BMCC कॉलेज पुणे इथे कॉमर्सच्या मुलांना इकॉनॉमिक्स हा विषय शिकवते. मुलांनो, आज आपण टॉपिक नंबर 10 हा शिकून घेणार आहोत, म्हणजेच फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचा विदेशी व्यापार. आणि ह्या भारताच्या विदेशी व्यापार ह्याची सुरुवात मी एक छानशी प्रस्तावना देणार आहे. त्याबरोबर आपण अंतर्गत आणि विदेशी व्यापाराचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण विदेशी व्यापाराचे प्रकार आणि बरंच काही समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत इंडियाज फॉरेन ट्रेड बद्दल. चला तर मग आपण बघूया भारताचा विदेशी व्यापार म्हणजेच फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होती. त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतीवादी होता. भारत हा औद्योगिक राष्ट्रांना विशेषतः इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करीत होता आणि तेथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होता. अशा प्रकारच्या परकीय व्यापारांवर अवलंबून असल्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक विदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या अविकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य परकीय व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. आता आपण पुढचे 2 कन्सेप्ट्स बघूया भारताच्या विदेशी व्यापारातले. ते म्हणजे अंतर्गत व्यापाराचा अर्थ. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजेच अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार होय. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू इत्यादी ह्या वेगवेगळ्या राज्यात केली जात असेल तर अशा व्यापाराला अंतर्गत व्यापार म्हटले जाते, म्हणजेच इंटरनल ट्रेड. विदेशी व्यापाराचा अर्थ म्हणजे काय? विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. आता व्याख्या बघू मित्रांनो. कोणी दिली बरं ही व्याख्या? आपल्याला ही व्याख्या प्रोफेसर मॅक्स वॉशरमन आणि हेल्मन यांनी दिलेली आहे. विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. विदेशी व्यापाराचे प्रकार कोणते आहेत बरं? त्यामध्ये 3 प्रकार आहेत. ते म्हणजे आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. आता आयात व्यापार म्हणजे काय? एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजेच आयात व्यापार होय. किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. फॉर एक्झाम्पल, भारत, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो. निर्यात व्यापार म्हणजे काय? एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजेच निर्यात व्यापार होय. किंवा एका देशातून दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा व्यापार किंवा आपण म्हणूया बहिर्प्रभाव होय. फॉर एक्झाम्पल, भारत, चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूंची निर्यात करतो. आता पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? वस्तूंची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांकडून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते. हे मित्रांनो, आपण आज शिकलो आहोत विदेशी व्यापाराचे प्रकार. ते म्हणजे आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. आता आपण पुढे जाऊया. आता आपण विदेशी व्यापाराची भूमिका समजून घेऊ. व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, कारण देशाच्या आर्थिक विकासात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. विकसित राष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्थूल देशांगत उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा असतो. विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालीलप्रमाणे करता येईल. म्हणजेच
परकीय चलन प्राप्ती गुंतवणुकीत वाढ होते. तिसरं म्हणजेच कुठलं? श्रम विभागणी आणि विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन त्याचा सर्व देशांना लाभ होतो. पुढचं आहे ते संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशा वस्तूंच्या उत्पादनाकडे वळविली जातात ज्यांच्यापासून लाभ प्राप्त होतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप व वापर होतो. आता किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची स्थिती स्थिर होते, म्हणजेच डिमांड आणि सप्लाय. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीतील स्थैर्य निर्माण होते. आता 6वं बघूया, बहुविध पर्यायी उपलब्धता. विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुंतवणूकमक व उच्च दर्जाच्या उत्पादनांची खात्री देतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावितो. 6वा तो म्हणजे प्रतिष्ठा व नावलौकिक. निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. फॉर एक्झाम्पल जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळालेलं आहे. आता मुलांनो आपण जरा पुढे बघूया, ते म्हणजे भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा. मागील 70 वर्षात कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले आहे. हे मला खूप छान वाटते सांगायला. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे विदेशी व्यापाराची रचना आणि त्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढ हिस्सा, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ, त्याचबरोबर निर्यातीच्या रचनेत बदल, आयातीच्या रचनेत बदल, त्याचप्रमाणे सागरी व्यापार आणि नवीन बंदरांचा विकास. आता मुलांनो आपण एक एक समजत जाऊया. विदेशी व्यापाराची रचना म्हणजेच पहिलं आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. 1990-91 मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा आयात निर्यात हिस्सा 17.55% होता, म्हणजे 17.55% होता. तोच 2006-07 मध्ये त्यामध्ये 25% इतकी वाढ झाली. तर 2016-17 मध्ये ही वाढ 48.8% झाली, म्हणजे 48.8% झाली. दुसरं, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. 1990-91 मध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली. भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. तिसरं, निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला. स्वातंत्र्यपूर्वी भारत प्राथमिक उत्पादने म्हणजेच ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे, हिरे, माणके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावलं आहे. आता चौथं, आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यपूर्वी भारत औषधे, कपडे, वाहने, इलेक्ट्रॉनिकल वस्तू यांसारखा उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि त्याचप्रमाणे अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात करतो आहे. सागरी व्यापार.
भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. 6वं मुलांनो, नवीन बंदरांचा विकास. भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कलकत्ता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नावाशिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहे. मुलांनो, हे वाचल्यावर समजल्यावर तुम्हाला कळलंच असेल विदेशी व्यापाराची रचना कशी आहे बरं आपल्या देशाची. पुढे वाचूया आपण. इथलं स्तोत्र काय दिलंय बरं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भारतीय अर्थव्यवस्थेवरील संख्याशास्त्राची हस्तपुस्तिका 2016-17 मध्ये आली. भारत सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल 2017-18. तुम्हाला संधी मिळाली तर जरूर वाचा मित्रांनो. आता आपण थोडेसे पुढे जाऊया. ते म्हणजे भारतीय विदेशी व्यापाराची दिशा. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारताचा बहुतांशी व्यापार ब्रिटनशी होत असल्यामुळे भारताच्या विदेशी व्यापारात इंग्लंडला प्रमुख स्थान होते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारताचे अनेक देशांबरोबर व्यापार संबंध प्रस्थापित झाले. आता अमेरिकेला प्रमुख व्यापारी भागीदार असून त्या खालोखाल जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम इत्यादी देशांशी भारताचा व्यापार होतो. आता आपण पुढे बघूया काय सांगत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे लक्षात घ्या मुलांनो, अमेरिका आता हा प्रमुख व्यापारी भागीदार झालेला आहे. लक्षात घ्या मुलांनो. आणि त्या खालोखाल कुठले देश आहेत बरं. जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम इत्यादी देशांशी भारताचा व्यापार होतोय. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. आता भारताच्या विदेशी व्यापाराचा कल हे आपल्याला 2001 पासूनचं दिलेलं आहे. बघूया आपण पुढे. भारताच्या विदेशी व्यापाराचा कल आपण आता 2001 पासून बघूया. उदारीकरणानंतर भारताच्या विदेशी व्यापारात अनेक पटींनी वाढ झाली. आयात निर्यात वस्तूंबाबत एस्पेशली भौगोलिक क्षेत्रात बदल झाले. आता आपण पुढे जाऊया. सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल बघूया तर कुठले कुठले आहेत. सद्यस्थितीत वस्तूंच्या बाबतीतले निर्यात कल कुठले आहेत तर अभियांत्रिक वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने, त्याचबरोबर कापड आणि तयार कपडे. आता पहिलं बघ. पहिलं आहे वस्तूंच्या बाबतीतलं निर्यात कल म्हणजे अभियांत्रिक वस्तू. अभियांत्रिक वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती म्हणजेच EGEPC अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूचा हिस्सा 25% इतका होता. या वस्तूमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंपूर्ण उपकरणे, यंत्र सामग्री व साधने यांचा समावेश होता. 2010-11 ते 2014-15 या काळात वाहतुकीच्या उपकरणांची निर्यात 16 अब्ज US डॉलर्सपासून ते 24.8 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. तर दुसरं घेऊया मुलांनो. पेट्रोलियम उत्पादने 2001-2 पासून भारताच्या तेल शुद्धीकरणाच्या क्षमतेत महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यामुळे भारत पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यातदार म्हणून गणला जाऊ लागला किंवा आपण घेतला जाऊ लागला त्याच्यामध्ये. सन 2001 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांचा 4.3% इतका हिस्सा होता. 2013-14 मध्ये झपाट्याने म्हणजेच 20.1% इतकी वाढ झाली. आता तिसऱ्या याच्यात बघूया आपण. रसायने आणि रासायनिक उत्पादने. गेल्या काही वर्षात निर्यातीत महत्त्वाच्या वस्तूंमध्ये रसायने व रासायनिक उत्पादने यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. एकूण निर्यातीत यांचा वाटा 10.4% इतका होता. आता पुढे बघूया रत्ने आणि दागिने. भारताच्या निर्यातीत रत्ने आणि दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2014-15 मध्ये एकूण निर्यातीत यांचा हिस्सा 13.3% इतका होता. आणि आता बघूया मित्रांनो शेवटचं म्हणजेच कापड आणि तयार कपडे.
2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका आहे. वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये अग्रस्थानी आहे. आता आपण बघूया सद्यस्थितीतील प्रमुख वस्तूंच्या बाबतीतली आयात कल कशा कशात आहे मुलांनो. पेट्रोलियम, सोने, खते, लोह व पोलाद. आता आपण एक एक वस्तू बघत जाऊया डिटेलमध्ये. आयात कल पेट्रोलियमचा. आर्थिक सुधारणापूर्वी व नंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्त्वाचा राहिला आहे. 1990-92 मध्ये एकूण आयातीत याचे प्रमाण 27% इतके होते, तर सद्यस्थितीत ते 31% इतके आहेत. दुसरा, सोनेमध्ये आयात कल बघूया. पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने होय. 2013-14 मध्ये सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. सोन्याची आयात 2010-11 मधील $53.3 अब्ज वरून 2013-14 मध्ये $27.5 अब्ज पर्यंत घटली. परंतु मुख्यतः आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे आणि सरकारच्या विविध धोरणांमुळे व सरकारच्या सोने आयातीवरील कडक निर्बंधांमुळे ही घट झाली. आता तिसरं कुठलं आहे मुलांनो? खते. 90-91 मध्ये भारताच्या आयातीत खतांचा हिस्सा 4.1% इतका होता. 2016-17 मध्ये त्याचे प्रमाण 1.3% पर्यंत घटले आहे. खूपच चांगली बाब आहे ही. चौथं म्हणजे लोह व पोलाद. यावरील आयात खर्चाचे प्रमाण 4.9% वरून 2.1% पर्यंत घटले आहेत. आता मुलांनो, आपण हे दोन्ही कल पाहिलेले आहेत. कुठले कल पाहिलेले आहेत आपण? ते म्हणजे सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल. मग कुठले आहेत बरं ते? इंजिनिअरिंग गुड्स, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने आणि कापड आणि तयार कपडे. त्याचबरोबर आपण दुसरं कुठलं पाहिलं मुलांनो? सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीतली आयात कल. ते म्हणजे कुठलं आहे बरं? पेट्रोलियम, सोने, खते, लोह व पोलाद. हे दोन्ही बघितल्यावर आपल्याला जाणवतं किती आपला भारताचा विदेशी व्यापाराचा व्याप वाढला आहे. खूपच छान वाटतंय हे सगळं शिकून घ्यायला मुलांनो. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल हे सगळं. आता मुलांनो, थोडंसं आपण पुढे जाऊया. ते म्हणजे व्यवहार तोलातली संकल्पना. आता व्यवहार तोल संकल्पना म्हणजे काय? एका वर्षाच्या कालावधीत देशांच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजेच व्यवहार तोल होय. प्रोफेसर एल्सवर्थ काय सांगितलंय बरं? एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्या घेण्याचे लिखित विवरण म्हणजेच व्यवहार तोल होय. हे डेफिनेशन पाठ करा बरं का, हे इम्पॉर्टंट आहे मुलांनो. त्याचबरोबर प्रोफेसर वॉल्टर क्रॉसनी काय सांगितलं आहे? एखाद्या विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्या घेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजेच व्यवहार तोल होय. करेक्ट मुलांनो. वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की एक वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्या वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्याच्या मूल्यांची समावेश व्यवहार तोलात केली जाते. आता आपण थोडी ती संकल्पना पण समजून घेऊया. व्यवहार तोलाची संकल्पना काय आहे बरं? विशिष्ट कालावधीतील देशांच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजेच व्यापार तोल होय. व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. प्रोफेसर बेनहमनी काय सांगितलंय बरं? एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्यांच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. आणि प्रोफेसर सॅम्युएल्सननी पण काही सांगितले बरं या संकल्पनेबद्दल? जर व्यापार केला जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य आयात मूल्यांपेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात, म्हणजेच पॉझिटिव्ह.
जर आयात मूल्य निर्यात मूल्यांपेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यवहार तोल म्हणतात. वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी होतो. आता आपल्याला बऱ्यापैकी आपल्या भारताच्या व्यवहाराचा कल कळलेला आहे. फॉरेन ट्रेड करायचा आपण खूप छान प्रयत्न केलेला आहे. आता आपण एक क्विक रिव्हिजन करूया की आपण काय काय बघितलं बरं ह्या भारताच्या विदेशी व्यापारामध्ये. आपल्याला एक कळलेलं आहे की हे सगळं आपल्याला छान त्याने इंडिपेंडन्सच्या आधीची की इंडिपेंडन्स टाईमची आपल्याला व्यवस्थित त्याने इतिहासाचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ब्रिटिश काळात कसा होता आपला देश, नंतर कसं झालं हे आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 2 टर्म्स आपल्याला सांगितल्या आहेत, ते म्हणजे अंतर्गत व्यापाराचा अर्थ आणि विदेशी व्यापाराचा अर्थ. हे दोन्ही महत्वाचे आहेत बरं का मुलांनो. आणि अंतर्गत व्यापाराच्या अर्थाला आपल्याला 3 नावं त्यांनी जवळजवळ आपल्याला सांगितली आहे, म्हणजे अंतर्गत व्यापार, त्याचबरोबर देशांगत व्यापार आणि किंवा त्याला काय म्हणतात गृह व्यापार. आता विदेशी व्यापाराचा अर्थ म्हणजे काय, परत एकदा सांगते, जगातील विविध देशात केला जाणारा व्यवहार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. आता मी सांगितल्याप्रमाणे मॅक्स वॉशरमन आणि हेल्टमनची व्याख्या नीट करा बरं मुलांनो, ही फार महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर आपण विदेशी व्यापाराचे प्रकार शिकलो, म्हणजेच आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. त्याचबरोबर आपण विदेशी व्यापाराची भूमिका बघितली. त्या भूमिकेमध्ये आपण हे समजून घ्यायचे प्रयत्न केला की म्हणजे परकीय चलन प्राप्ती म्हणजे काय, गुंतवणुकीस प्रोत्साहन म्हणजे काय, श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजे काय, संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर म्हणजे काय, किंमत पातळीतील स्थैर्य बघितले. त्याचबरोबर बहुविध पर्यायांची उपलब्धता पाहिली आणि प्रतिष्ठा व नावलौकिक. ह्यानंतर आपण हे बघितले की भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा हे जाणून घेणं फार महत्वाचं होतं. म्हणून आपण त्यामध्ये काही वैशिष्ट्ये पाहिली. विदेशी व्यापाराची रचना ती म्हणजे कुठली मुलांनो, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, मग त्याचबरोबर व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ, मग निर्यातीच्या रचनेत बदल, मग आयातीच्या रचनेत बदल आणि सागरी व्यापार आणि नवीन बंदराचा विकास म्हणजे नवीन सी पोर्ट्स हेही पाहिले, जेणेकरून जुन्या ज्या बंदरावरचं प्रेशर कमी होईल म्हणून ही डेव्हलपमेंट करण्यात आली. त्याचबरोबर आपण भारतीय विदेशी व्यापाराची दिशा देखील पाहिली आणि त्यात आपल्याला काय कळले की भारतीय विदेशी व्यापाराची दिशा म्हणजेच भारत आपल्या वस्तूंची निर्यात कोणत्या देशाला करतो व कोणत्या देशातून वस्तूंची आयात करतो. अशा प्रकारे व्यापाराची दिशा निर्यातीचे अंतिम स्थान तसेच आयातीचे प्रमुख स्तोत्र यांचा निर्देश करते. मग आपण भारताच्या विदेशी व्यापाराचा कल पाहिला. कुठल्या सालीपासून पाहिला मुलांनो, आपण 2001 पासूनचा पाहिला. आणि त्यात आपण काय बघितले, सद्य किंवा प्रेझेंट स्थितीतले प्रमुख वस्तूंच्या बाबतीतली निर्यात कल. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, इंजिनिअरिंग गुड्स पाहिलं म्हणजेच अभियांत्रिकी वस्तू, मग त्याचबरोबर आपण पेट्रोलियम उत्पादने पाहिली, रसायने आणि रासायनिक उत्पादने पाहिली, मग रत्ने आणि दागिने पाहिले, मग कापड आणि तयार कपडे. हे एक एक आपण नीट डिटेलमध्ये बघत गेलो. त्याचबरोबर आपण आयात कल देखील पाहिला आणि आयात कलात आपण काय काय शिकलो, पेट्रोलियम, मग सोने, खते, लोह व पोलाद ह्या सर्व वस्तूंची आयात किती केली, कुठल्या सालीपर्यंत केली आणि कशी ती त्याच्यात कमी पण आपण करायचा प्रयत्न केलाय, हे सर्व शिकायचा आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर महत्त्वाचं आपण काय शिकलो तर व्यवहार तोल संकल्पना आणि व्यवहार तोल. त्यामध्ये आपण एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय व आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणीच म्हणजेच व्यवहार तोल होय. आणि ह्यामध्ये आपण दोन्ही प्रोफेसरच्या कन्सेप्ट्स बघितल्या व्यवहार तोलाबद्दल, ते म्हणजे प्रोफेसर एल्सवर्थ आणि दुसरं म्हणजे प्रोफेसर वॉल्टर क्रॉस. त्याचबरोबर आपण थोडं अजून डिटेलमध्ये गेलो व्यवहार तोलाच्या संकल्पनेमध्ये.
त्यामध्ये आपण विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजेच व्यापार तोल हे शिकलो. त्याचबरोबर आपण दोन्ही प्रोफेसरची कन्सेप्ट पण आपण समजून घेतले, म्हणजे प्रोफेसर बेंथम आणि कोणाचं बरं? करेक्ट, प्रोफेसर सॅम्युएल्सन्स. आपण ह्या ज्या दोन्ही संकल्पना शिकलो ह्या वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध कोणाकोणाशी आहे बरं? कुठल्या कुठल्या वस्तूंशी आहे बरं? आठवा बरं. बरोबर, दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी येतो. चला तर मुलांनो, आपण आपला 10वा धडा देखील संपवलेला आहे, तो म्हणजेच इंडियाज फॉरेन ट्रेड. आणि त्यामध्ये आपण जवळून इंटरनल ट्रेड म्हणजे काय, एक्सपोर्ट्स म्हणजे काय, इम्पोर्ट्स म्हणजे काय, इंटरप्रो ट्रेड म्हणजे काय, हे वेगळ्या 3 गोष्टी शिकलेल्या आहोत. त्याचबरोबर बॅलन्स ऑफ पेमेंट्स म्हणजे काय, बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, भारताची विदेशी व्यापारातली दिशा आपण जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप काही भारताचं कळलेलं आहे, भारताच्या प्रगतीचं रहस्य कळलेलं आहे. आणि कुठेतरी ह्यामध्ये LPGचा पण वाटा मोठा आहे असं मला वाटतं बरं का मित्रांनो. ते म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, नंतर ग्लोबलायझेशन, ह्या सगळ्यांना देखील आपण एक छानशी वाट मिळवून दिलेली आहे. आणि मला नक्की खात्री आहे की भारताची प्रगती खूप छान होत आहे आणि होत राहील.